कुरुंदवाड इथं पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी मेळावा, नागरिकांच्या मागण्या ऐकून घेत जनप्रतिनिधींची सकारात्मक भूमिका. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं कुरुंदवाड इथं आयोजित मेळाव्यात जनप्रतिनिधींनी नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या सुमारे 550 कोटी रुपयांच्या निधीतून इचलकरंजीतील औद्योगिक सांडपाण्यावर झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. कुरुंदवाड येथील साधना मंडळाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यास खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्षा मनीषा डांगे तसेच आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार माने म्हणाले की इचलकरंजीतील वस्त्रोद्योगातून बाहेर पडणारे सांडपाणी पूर्णपणे शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही आणि नदी स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत होईल. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं स्पष्ट करत झेडएलडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईपर्यंत पंचगंगा नदीत एक थेंबही सांडपाणी सोडलं जाऊ नये ही आपली ठाम भूमिका असल्याचं सांगितलंय. आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी इचलकरंजीतील उद्योग बंद करावेत अशी आमची भूमिका नसून पंचगंगा नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त व्हावी हीच संघटनेची प्रमुख मागणी असल्याचं सांगत जनप्रतिनिधींनी यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.